नमस्कार, मी एकता. आज आपण बघणार आहे सुकटीची झटपट अशी होणारी भाजी. या ठिकाणी आपण सुकट घेतली आहे, निवडून घेतली आहे छान. यामध्ये काही खडा वगैरे आहे का सगळं बघून घेतले. एक कढई घेतली, कढईमध्ये तेल घेतले साधारणतः 1.5 चमचे आणि सुकट आहे छान कमी गॅस फ्लेमवर छान भाजून घ्यायची आहे. खरपूसाची भाजून गेल्यावर गॅस बंद करायचं आणि एक पातेल्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये धुवून घ्यायची सुकट छान चोळून घ्यायची, जे खाली खर राहते जर त्याच्यामध्ये काही असेल तर, आणि छान पिळून घेतली. एका प्लेटमध्ये काढून घेतलेले. एका साईडला मी कांदा कापून घेतलेला आहे. कांदा चिरून झाला की त्याच कढईमध्ये मी तेल घेतले, जिरे मोहरी टाकले, त्यामध्ये कांदा घातलेला आहे. कांदा छान लालसर भाजला की त्याच्यामध्ये आपण वाटण करून घेणार आहे. या ठिकाणी खोबरं, आलं लसूण आणि कोथिंबीर त्याचं वाटण केलं. पाणी न घालता हे वाटण करायचं आणि कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं. त्याच्यामध्ये पण हळद, गरम मसाला घातलेला आहे. छान भाजून घेतल्यानंतर मसाला त्याच्यामध्ये आपण सुकट घालणार आहे. सुकटही त्याच्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काळ्या तिखटाची चटणी घालणार आहे. जसं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही ॲड करू शकता. सुकटीला थोडं मीठ असतं त्यामुळे मीठ आपण बेताळीच घालायचं आणि आपण जे वाटण केलेलं आहे त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं. या ठिकाणी आपण ही सुकी करतो झटपट अशी ही भाजी आहे, तर आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता मी झाकण 5 मिनटं वाफ काढून घ्यायची. एका साईडला चपातीही झालेली आहे आणि ही झटपट अशी ही कोथिंबीर घातलेली आहे त्याच्यामध्ये आणि झटपट अशी ही सुकटची भाजी नाश्त्यासाठी तयार झाली आहे. तर कशी वाटली, आवडली तर नक्की एक लाईक करा. थँक्यू.